वडापाव भजी वगैरे आपण नेहमीच खातो, पण त्याचमध्ये आपण ब्रेड पकोडासुद्धा ऐकून आहेत आणि बहुतेक लोकांनी ते खाल्लेलं सुद्धा आहे. आज आपण घरच्या घरी ब्रेड पकोडा बनवणार आहोत. खूपच छान टेस्टी आणि क्रिस्पी असा हॉटेलसारखा ब्रेड पकोडा आपण बनवणार आहोत. तर चला बघूया याला लागणारं साहित्य, बनवायची कृती. तो व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा आणि आवडल्यास तर नक्की लाईक करा. तर चला दाखवते मी तुम्हाला आज हा ब्रेड पकोडा बनवायची रेसिपी. तर त्यासाठी बघा एक टोप घेतलेला आहे छोटासा, म्हणजे बाउल घ्यायचा आहे. आता ही वाटी जी दाखवते ना, ह्या वाटीच्या अंदाजाने मला 1.5 वाटी फक्त बेसन पीठ घ्यायचं आहे. हे बघा, ह्याच्यामध्ये मी टाकून घेते एक पूर्ण वाटी बेसन पीठ. अगोदर एका हाताने काही जमत नाही, तर दोन्ही हाताने याच्यामध्ये बेसन पीठ टाकून घेते. पूर्ण वाटी भरून घ्यायची आहे आणि नंतर मग एक वाटी, अर्धी वाटी घ्यायची आहे, म्हणजे अंदाजे बरोबर 1.5 वाटी आपल्याला इथं पीठ वापरायचे बेसन पीठ. हे बघा पूर्ण भरून वाटी घेतलेली आहे मी. आणि याच्यामध्ये आता अजून थोडंसं पीठ घेते, म्हणजे बरोबर आपल्याला 1.5 वाटी पीठ वापरायचं आहे. आता ही अर्धी वाटीसुद्धा मी याच्यामध्ये, हे बघा अर्धी वाटीच्या अंदाजाने मी पुन्हा बेसन पीठ याच्यामध्ये टाकून घेतले, म्हणजे आपण 1.5 वाटी बेसन पीठ वापरले. याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं, जेणेकरून काय होईल, आपल्या ब्रेड पकोड्याला जी कोटिंग बनवतो आपण बेसची, त्याला बेसन पिठाची त्याला चांगली चव येते, म्हणजे असं सपक सपक लागत नाही खाता वेळेस. आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ह्याचं मस्त असं पातळ बॅटर बनवायचे. अगदी पातळ नाही हवं आहे, थोडासा त्यामध्ये थिकनेस पण हवा आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये बघा, हा खूप घट्ट आहे. याच्यामध्ये अजून थोडं पाणी टाकून मस्त नॉर्मल असं पातळ बनवायचे. जास्त पातळ नाही आणि जास्त घटसुद्धा नाही बनवायचं, आपल्याला असं टेक्स्चर हवं आहे आपल्याला. तर बेसन पीठ आणि मीठ आणि थोडंसं पाणी टाकून मी याला मिक्स केलं आहे. फक्त आणि फक्त अर्धा मिनटं मी इथं ठेवून देते याला बाजूला, आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये पुढची प्रोसेस करायची. हे बघा, याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची, म्हणजे अर्धा चमच्याच्या अंदाजाने हळद टाकायची आपल्याला, कारण छान दिसतो मग ब्रेड पकोडा आपला मस्त व्यवस्थित. तर याच्यामध्ये मी अर्धा चमचा हळद टाकली, मोठा अर्धा चमचा हळद टाकलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला बेकिंग पावडर टाकायचं आहे. तुमच्याकडे बेकिंग सोडा असेल तर तुम्ही ते सुद्धा असा अर्धा चमचा टाकून घ्यायची, म्हणजे किंचित टाकून घ्यायचा, जास्त नाही टाकायचा. ह्याने काय होतं, मस्त असं फ्लफी दिसतो, म्हणजे मस्त फुलून निघणं आपला पकोडा जो असतो ना, तो फुललेला खूप छान दिसतो. तर बेकिंग पावडरने तो फुलून निघतो. आणि थोडंसं अर्धा चमच्याच्या कमी तेल टाकायचं, गरम तेल टाकायचं. इथं थोडंसं नॉर्मल टेम्परेचर असलेलं तेल टाकायचं. याच्यामध्ये आपलं सनफ्लॉवर ऑइल असतं ना, ते टाकायचं आणि मस्त मिक्स करून घ्यायचे. हा आणि बॅटर आपला बघा तुम्ही, किती छान याला क्रीमी टेक्स्चर आलेला आहे. नरम आणि सॉफ्ट आपला हा बॅटर झालेला आहे तयार. आणि इकडे बघू शकता तुम्ही, असाच परफेक्ट बॅटर तयार करा. हे बघा व्यवस्थित झालेलं आहे. मी तुम्हाला चमच्याने दाखवते. आता इकडे बघू शकता, हे असं बॅटर हवं आपल्याला, अगदी पातळ नाही आणि अगदी घटसुद्धा नाही. आता याला मी 5 मिनटं ठेवून देते, तोपर्यंत दुसरी तयारी करून घेऊया. तर झाकण ठेवून याला मी ठेवून देते साईडला, तोपर्यंत आपण दुसरी तयारी करून घेऊया. तर इकडे असं मी हे पोलपाट ठेवलेलं आहे चपात्याचं आपलं, आणि इथे घेतलेत मी 6 ब्रेड. ठीक आहे, 6 ब्रेड घेतल्या. तर तुम्हाला म्हणजे जास्त बनवायचे तर तुम्ही जास्त ब्रेड वापरू शकता, ब्राऊन ब्रेडसुद्धा वापरू शकतात, पण शक्यतो व्हाईट ब्रेडच छान लागतात. आता हे 6 ब्रेडच्या अंदाजाने आपल्याला इथं मस्त 6 अधिक मला वाटते 6च पकोडी होती ना आपल्याने. तर हे ब्रेड घेतले, त्याला हवं तर तुम्ही स्लाइस याचे काढू शकता, किंवा नाही स्लाइस काढल्या साईडचे तरी चालेल. आता हे साईडला ठेवलेत ब्रेड. आता आपण एका साईडला एका पॅनमध्ये आपण याची थोडीशी स्टफिंग करायची, जेणेकरून ब्रेड पकोडा जो असतो ना, तो खायला खूप चांगला लागतो. त्याच्यामध्ये थोडंसं अर्धा 1 चमच्याच्या अंदाजाने मी तेल टाकलेलं आहे, आणि थोडंसं तेल तापलं की मग याच्यामध्ये 1 चमचा जिरं टाकायचं आहे. आणि जिरे थोडेसे तडतडून झाले की मग आपण याच्यामध्ये अर्धा 1 चमचा मीठ टाकून, लाल मसाला टाकून घ्यायचा आहे, कारण आपण मिरचीचा वापर कुठेच केला नाही आहे. तर मी इकडे अर्धा चमचा लाल तिखट वापरली आहे. जास्त काही वापरायचं नाही, कारण आपल्याला पकोडा बनवायचा आहे ब्रेडचा, म्हणजे अगदी तिखट पण चांगला नाही लागत. आणि त्यानंतर मी इथं धना पावडर टाकून घेतला आहे 1 चमच्याच्या अंदाजाने. धना पावडरचा खूप चांगला फ्लेवर येतो पकोडामध्ये. तर धना पावडर 1 चमच्याच्याच अंदाजाने टाकला आहे, जास्त नाही टाकायचा. त्यानंतर आता हा गरम मसाला टाकून घेते. हे आपल्याला स्टफिंग बनवायची. ह्याच्यामध्ये तुम्ही
थोडेसे तळून, आपले ओले शेंगाचे वाटाणे असतात ना ते थोडेसे तळून त्याचा बारीक कूट करून तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता. म्हणजे जे वाटाणे असतात ना हिरवे शेंगाचे त्याचे. आणि हे आता मी एक मोठा बटाटा जो आहे ना तो चांगला शिजून घेतला आहे आणि त्याला कुस्करून घेतलेला आहे. त्याच्या अगोदर ह्या मसाल्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं, जेणेकरून काय होणे आपली स्टफिंगसुद्धा छान चवदार बनेल. हे बघा, आणि आपण बेसन पिठामध्ये पण ऑलरेडी मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे इथे मीठ कमी टाकायचं आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची. आपण मीठसुद्धा टाकून घेतलेलं आहे. आणि हे पूर्णपणे हे सारण जे आहे, हे स्टफिंग जे आहे ना ते एकजीव करून घ्यायचं, जेणेकरून काय होईल व्यवस्थित सगळे मसाले याच्यामध्ये मिक्स होऊन जातील आणि याचा चांगला फ्लेवर उतरेल. तर हळूहळू असं चमच्याच्या सहाय्याने गॅस इथं डिमच करायचा. खूप छान पकोडा बनतो, ब्रेड पकोडा. तुम्ही नक्की एकदा ट्राय करा. जर तुम्हाला ब्रेड पकोडा खायची आवड असेल तर नक्की हा ट्राय करा. आणि लहान मुलांना तर खूपच आवडेल. तुम्ही नक्की एकदा त्यांना बनवून द्या आणि टिफिनमध्ये सुद्धा नेऊ शकता चहाच्या टायमाला, किंवा आपल्याला कधी पण काय खाऊ वाटलं की आपण असं करून खाऊ शकतो स्नॅक्ससोबत. हे बघा, आता हे मी चांगलं परतून घेतलं आहे. तर आपल्याला ह्याच्यामध्ये ना काय करायचे, अर्धा एक चमच्याच्या अंदाजाने आमचूर पावडर टाकायचे. आमचूर पावडरने खूप चांगला चटपटीत स्वाद येतो, आंबट गोड असा स्वाद येतो. आणि आमचूर पावडर नसेल तर तुम्ही इथे चाट मसाला टाकू शकता, किंवा चाट मसाला जरी नसला तरी अर्धा लिंबूचा रस तुम्ही इथे टाकू शकता. म्हणजे जेणेकरून कसं आंबट म्हणजे असा चटपटीत स्वाद येतो आपल्या स्टफिंगला, आणि खाता वेळेससुद्धा खूप चांगलं लागतं. ते थंड करून घेते आणि एका प्लेटमध्ये आता मी हे थंड करून काढून घेतलेलं आहे. ही स्टफिंग आपली झाली आहे तयार ब्रेड पकोडाची. ह्या स्टफिंगनी खूप छान लागतो आपला ब्रेड पकोडा खाण्यामध्ये. तर झालं आहे थंड. आता आपण काय करायचं, आपले ब्रेडचे स्लाइस जे आहेत ना ते घ्यायचे. तोपर्यंत हे बघा, हे आपला असं पोलपट असतो चपातीचं. तुम्हाला मी हे बॅटर दाखवते बघा. झालेत 5 मिनटं याला. हे बघा, मस्त बेकिंग पावडर टाकल्यामुळं किती छान असा फुलून गेला आहे बघा बॅटर आपला. आणि ह्या फुललेल्या बॅटरमुळेच ना आपला पकोडा खूप छान फ्लफी दिसणार आहे आणि मस्त फुलून निघणार आहे. म्हणजे असं, आणि जर बेकिंग पावडर नाही टाकलं तर एकदम असं बारीक बारीक दिसतो, म्हणजे काही खाण्यामध्ये मजा पण येत नाही. तर इकडे बघू शकता, आता मी ब्रेडचं स्लाइस घेते. आपण 6 ब्रेड घेतलेले आहेत, त्याचे सुरुवातीचे हे 2 आपण स्लाइस घेतो. हे बघा, तर ह्या ब्रेडवर ना आपण हे सगळं स्टफिंग जे आहे ना ते हळूहळू लावून घ्यायचं आहे चारी बाजूनी. म्हणजे हलक्या हाताने लावायचं आहे, अगदी घाई नाही करायची. कारण कसं ब्रेड हे नाजूक असतं, झटकेपट तुटलंसुद्धा जातं जर घाई केली तर. त्यामुळं हळूहळू हाताच्या सहाय्याने याला असं चारी बाजूनी स्टफिंग जी आहे ना ही व्यवस्थित लावून घ्यायचं. तुम्ही इकडे पुदिन्याची चटणी किंवा हिरवी चटणीसुद्धा सुरुवातीला लावून मग स्टफिंग याला लावू शकता, किंवा केचप वगैरेसुद्धा किंवा चीज वगैरेसुद्धा तुम्ही याला लावू शकता. पण मी नॉर्मल करते. आता ह्या साईडला ना दुसऱ्या साईडला थोडंसं हलकंसं लावायचं आहे. म्हणजे आपण पहिल्या साईडला जास्त लावलं आहे म्हणून इथं थोडंसं हलकंसं लावायचं आहे. आणि तुम्ही इकडेच तुम्ही हिरवी चटणी वगैरे किंवा सॉस वगैरे लावून याला स्टफिंग भरू शकता. हे बघा, आणि नाही भरलं तरी नॉर्मल असं जरी स्टफिंग केलं तरी काही हरकत नाही, खूप छान पकोडा लागतो. आता आपण ही स्लाइस एकावर एक ठेवून द्यायची आहे. थोडासा हलक्या हाताने दाब देऊन साईडला ठेवून द्यायचं. आपली ही एक स्लाइस झाली आहे तयार. हे बघा, मस्त व्यवस्थित भरलेलं आहे स्टफिंग. आता मी सर्व भरून घेणार आहे व्यवस्थित. हे बघा, आता दुसरासुद्धा ब्रेडचा स्लाइस घेतला आहे आणि मी आता सर्व व्यवस्थित भरून घेते. हे बघा, सगळे व्यवस्थित भरून घेतले. आता भरून घेतल्यावर आपल्याला हे असे त्रिकोण आकाराला कट करायचं आहे. हे बघा, असे त्रिकोण आकाराचे कट करायचे, चौकोन वगैरे नाही काही करायचं. याला असा तिरकसा आकार द्यायचा आहे. बघू शकता तुम्ही, सँडविचचा आकार द्यायचा याला. अगदी सँडविचच्या आकारानेच याला कट करायचं आहे. आणि आता मी पूर्णपणे सगळे कट करून घेतलेत. आपले 6 ब्रेड जे होते ना ते सर्व कट केलेत व्यवस्थित. हे बघा, आपली स्टफिंग अजिबात बाहेर नाही पडलेली आहे, व्यवस्थित पॅक झालेली आहे. आणि हा बॅटरसुद्धा आपला तयार आहे. तर काय करायचं, सुरुवातीला आपण एक एक स्लाइस असे हळूहळू उचलायचे आहेत. हे थोडासा भिजला गेला आहे, तो जरा साईडला ठेवून नंतर फ्राय करते. हे बघा, असं पकडायचं, हलक्या हाताने सगळी प्रोसेस करायची आहे, अजिबात घाई करायची नाही. याच्या ज्या कडा आहेत ना चारी बाजूनी ह्या पहिला डिप करून घ्यायचे, जेणेकरून काय होतं हे पॅक होऊन जातं सुरुवातीलाच. म्हणजे कसं आपली स्टफिंग बाहेर निघायचं काही टेन्शन राहत नाही मग. आणि मग हळूवारपणे हे आपला ब्रेडचं स्लाइस हलक्या हाताने ह्या बेसन पिठेच्या बॅटरमध्ये असं बुडून घ्यायचे, म्हणजे डिप करून घ्यायचे. अगदी जास्त बुडवायचं नाही आहे, थोडंसं याला कोटिंग भेटली तरी खूप आहे.
हे बघा, आणि हलक्या हाताने याला तेलामध्ये असं टाकून द्यायचं आहे आणि गॅस मग नंतर फास्ट करायचं. तेल तापून ठेवून स्लो गॅस करून घ्यायचा आहे. हे बघा, असं हलक्या हाताने हळूहळू तेलामध्ये सोडायचं. ब्रेड आहेत हे, म्हणून याला जपूनच करायचे, कारण ब्रेड कसं लगेच तुटले जातात जर घाई केली तर. आता बघा, ह्याला लगेच व्यवस्थित असा रंग आलेला आहे, कारण मी तेल चांगलं तापून ठेवलं होतं ऑलरेडी आणि गॅस फक्त स्लो ठेवलेला, आणि त्यामुळं हे साईडचं काढून घेते. हे सहजपणे निघून जातं. आणि एक एक करून असं हळूहळू याला असं खालीवर करून घ्यायचं आहे. हे थोडंसं चिटकलं गेलं आहे, बेसन पीठ ओलं असल्यामुळे हे चिटकलं जातं. आता इकडे बघू शकता किती छान रंग ह्याला चढत चालला आहे. आणि आपण बेकिंग पावडर टाकल्यामुळं तुम्ही बघू शकता इकडे पकोडा किती फ्लफी झाला आहे, इतका छान फुगून निघलेला आहे. आणि मस्त याला क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला याला फ्राय करायचं आहे मिडियम गॅसवर, अगदी लाल रेड ब्राऊन रंग येईपर्यंत. किंवा तुम्हाला नॉर्मल जरी असं आवडत असेल ना, म्हणजे जास्त लाल वगैरे नाही आवडत फ्राय केलेला, तर तुम्ही झटकीपटसुद्धा याला थोडंसं फ्राय करून काढू शकता. बेसनपीठ झटकीपट हे भाजलं जातं, काही टेन्शन नाही. पण मला ना असे क्रिस्पी कुडकुडीत असे पकोडे खूप आवडतात, मग ते कोणतेही पकोडे असो. इकडे बघू शकता किती छान असा आपला ब्रेड पकोडा तयार झालेला आहे. अगदी क्रिस्पीपणा याच्यामध्ये आलेला आहे, हे बघू शकता तुम्ही. अगदी जास्त पण आपण काही याला फ्राय केलं नाही आहे, परफेक्ट असं झालेलं आहे भाजून. आता हे दुसरे उरलेले 2 आहेत ना, हे सुद्धा मी याच्यामध्ये टाकून ह्याला पण फ्राय करून घेते. इकडे बघू शकता व्यवस्थित आता हे सुद्धा फ्राय होत आहेत आणि फ्लफी झालेले आहेत खूप छान. हे असे परफेक्ट पकोडे झाले की मग मस्त वाटतात खाण्यामध्ये पण. तर हळूहळू ते मी काढून घेते जाळीच्या सहाय्याने. हे बघा, एक्स्ट्रा ऑइल याचं काढून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला मी आता दाखवते थंड केल्यानंतर हे पकोडे आपले कसे झालेत. तर इकडे बघू शकता आपले ब्रेड पकोडे किती छान टेस्टी आणि बरोबर शेपमध्ये आलेले आहेत. आणि तुम्ही याची कोटिंग बघू शकता वरून किती व्यवस्थित बसलेली आहे बेसन पिठाची. परफेक्ट असा हा ब्रेड पकोडा आपला तयार झाला आहे खाण्यासाठी. आता थोडंसं नॉर्मल मला जरा गरम लागते, म्हणजे तोडता येत नाही, तर थोडंसं याला थंड करून मी तुम्हाला तोडून दाखवते. तर इकडे बघू शकता आता थोडेसे थंड झालेले आहेत. तर बघा किती भारी वाटतात आपले. मुलांसाठी तर खूपच छान स्नॅक्स आहे हा, त्यांना नक्की बनवून द्या टिफिनमध्ये. आणि ह्याच्यासोबत ना तुम्ही हिरवी चटणी ना नक्की घ्या. हे बघा, आतून किती छान असं मस्त आपली स्टफिंग फ्राय झालेली आहे. बटाट्यामध्ये चटपटीत आपण आमचूर पावडर टाकलेला आहे, छान असे मसाले टाकलेत आणि वरून अशी बेसनाची खमंग अशी कोटिंग लावलेली आहे. मी तर खाऊन घेतलं आणि मला खूप आवडलेलं आहे. अगदी क्रिस्पीपणा लागतो ना, आतून नरम सॉफ्ट असा ब्रेड आहे आणि वरून आपलं बेसन पिठाचा बॅटर इतका छान क्रिस्पी लागतोय खाता वेळेस. तर नक्की एकदा ट्राय करा आणि आवडलं असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा.